जशी ऑनस्क्रीन बॉस जशी आहे सगळ्यांना सांभाळून घेणारी मनमिळावू स्वभाव ॲक्च्युअली ती तशीच आहे. पण ती कधी अशी जरी आली ना अशी चला आपण करूया वगैरे ती बॉस आहे का शिवानी आहे हे आम्हाला कळत नाही. पण ती एनर्जी तिकडून येते म्हणून आम्ही सगळे असे चार्ज असतो. टीमला ज्यावेळेस केदार तारिणी आता ऑफिशियली त्यांनी एकमेकांवर काय म्हणतात एकमेकांना ऍक्सेप्ट केलेलं आहे हे कळल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी एक पार्टी केली होती. खूप सिनियर कलाकार गेले फॉर एक्झाम्पल, आणि जर मी माझं सोशल मीडियावर व्यक्त नाही झाले की आम्ही त्यांना श्रद्धांजली आदरांजली नाही वाहिली तर त्याच्यानं मला जज केलं जातं. ते स्वातंत्र्य मिळायला पाहिजे की जेव्हा मला जे जसं व्यक्त व्हावंसं वाटेल तसं मी व्यक्त होईन थ्रू सोशल मीडिया और थ्रू एनिथिंग एल्स, पण ते स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. एकमेकावरती ते लादायला नको. तर या विषयावरती तुम्ही बोलायलाच हवं, तुम्ही करायलाच हवं, तर ते तसं नसायला हवं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. तारिणी या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि आता स्वातंत्र्य दिन आहे. या निमित्ताने आज माझ्यासोबत कॉप टीम आहे. कसे आहात सगळे? मी खूप छान आहे. पण असं होतं की नेहमी आम्ही तुम्हा दोघांना भेटतो, कॉप टीमला भेटणार नाही आहोत, पण आज ते भेटले. तर मला असं वाटतं तारिणीने आम्ही मालिकेत जे बघतो त्याच्या अपोजिट हे सगळे ऑफस्क्रीन कसे ही ओळख करून द्यावी पहिले. अपोजिट काय ओळख करून ऍक्च्युली ते मालिकेत जसे आहेत तसेच आहेत. म्हणजे कत्री तितकाच आगाऊ आहे जितका तो स्क्रीनवर दिसतो. फातिमा तितकीच शांत आहे जेवढी फातिमा आणि निकितामध्ये एक फरक आहे की ती तेवढी रागीट नाही जेवढी फातिमा आपण रागीट दाखवलेली आहे. ते कमांडर इज व्हेरी रिस्पॉन्सिबल पर्सन की ज्याच्यावर कोणीही डोळे झाकून विश्वास ठेवू शकतं. कधीही काही तसं आम्ही सेटवर पण आमचं असं चालू असतं की एक आम्ही त्याच्याकडनं सल्ले घेऊ शकतो. टेक्नो इज मिस्चिफ ऑलवेज की काय डोक्यात चाललेलं असतं त्याला आम्हाला माहित नाही, आणि तो जर काही वेडावाकडा वागला तर आम्ही पहिले सरप्राईज होतो, अरे बापरे हा असं पण करतो, अच्छा हे पण करतो वगैरे. आणि केदार बद्दल मी कायच बोलणार मला नाहीच बोलायचं. स्वतःच सांगेल त्याच्याबद्दल. ऍक्च्युली तो स्वतःच सांगेल त्याच्याबद्दल. ओके, ऍक्च्युली स्वतः मी नाही सांगत, हे सगळे सांगतील त्याच्याबद्दल. आपण असं तर स्वतः तर चांगलंच बोलेल तो. मला केदार बद्दल ऐकायचंय. केदार बद्दल म्हणजे खूप शांत आणि समजूतदार मनमिळाव यातलं काहीच नाही येतो. आणि वेळेवर येणारी व्यक्ती. आम्हाला सांग म्हणाले तू स्वतः सांग. तारिणीचा स्वभाव आहे. केदारबद्दल बोलतो तर तो खूप समजूतदार आहे आणि खूप पंक्च्युअल आहे. प्रत्येक वेळेस त्याला 5 हाक मारल्याशिवाय तो येत नाही, पण कामाच्या बाबतीत चोख आहे असं काही नाही. आणि खूप छान मैत्री जपणारा माणूस आहे तो. आणि खूप मी त्याला 10 पैकी 10 मार्क देईल मैत्रीसाठी. बाकी चल बरं. पण ही टीम नेहमी इतकीच एनर्जेटिक असते का? हो. पण काय एनर्जी येते कुठून? तारिणी जेव्हा ओरडत असते सांगत असते तेव्हा सगळी ही एनर्जी जमा होते का? आम्हाला मालिकेत असं काहीच दिसतं. ती जेव्हा सांगते तेव्हा तुम्ही सगळे ऑन पॉइंट असता की हा तिने सांगितलं तर हे करायचं. ऑफस्क्रीन असं काही जुळून येतं सगळ्यांचं? सीन मध्ये असं होतं, सीन मध्ये असंच असतं, पण ऑफस्क्रीन जेव्हा मी करतो ना तेव्हा पहिली इकडे जास्त एनर्जी असते, मग ती आमच्याकडे पास होते, मग आमच्याकडे भंकस सुरू होते. म्हणजे असते सुरू. आम्ही शिव्या पण खातो. आम्ही इतकी भंकस करतो की आम्ही शिव्या खातो. जशी ऑनस्क्रीन बॉस जशी आहे सगळ्यांना सांभाळून घेणारी मनमिळावू स्वभाव ॲक्च्युअली ती तशीच आहे. पण ती कधी अशी जरी आली ना अशी चला आपण करूया वगैरे ती बॉस आहे का शिवानी आहे हे आम्हाला कळत नाही. पण ती एनर्जी तिकडून येते म्हणून आम्ही सगळे असे चार्ज असतो. 100% चार्जिंग एकदम आमची. आणि भारी आहे, ते भारी आहे सगळं. हो, पण सगळे जे रिस्पॉन्सिबल आहेत त्यांनाच विचारायचं आता नेमकं काय सुरू आहे. आणि आम्ही आता बघतोय की गुलाबचे कुठेतरी बॉस असल्याचं समजून येतं आणि जे धमकीचे फोन येतात तर आत्ता काय या टीमचं सुरू आहे आणि काय करणार आहे ही टीम आता? आता टेक्नोचं काम सगळ्यात महत्वाचं चालू आहे. आमचं काम अजून सुरू झालेलं नाहीये. हा, कारण टेक्नो इज समवन की जो आम्हाला सगळ्या त्या डिजिटल आणि टेक्निकल गोष्टीं थ्रू त्या काय म्हणतात इन्फॉर्मेशन द्यायचं काम करतो. सो आता सध्या टेक्नोचं काम चालू आहे. त्याच्याकडनं एकदा इन्फॉर्मेशन आली की मग त्याच्यावर काम करायचं सगळं आम्ही प्लॅन करू की काय करायचंय काय पण नाही. टेक्नॉलॉजी विचारायचं जेव्हा आता ही भूमिका
अशी आहे की तू टेक्निकली जास्त रिसर्च करतो, म्हणजे भूमिकेव्यतिरिक्तही असं असतं सर्च करणं वगैरे, किंवा की मी काय करू शकतो असं काही? पर्सनली पार्थ म्हणून का नाही, मी तितका टेक्नॉलॉजीशी कनेक्टेड नाही आहे, म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू टेक्नो. ते टेक्नो हे कॅरेक्टर खूपच टेक्नॉलॉजीशी कनेक्टेड आहे. माझा एवढा नाही संबंध आहे, म्हणजे सोशल मीडिया असेल, काही असेल. पण आता पार्थ म्हणून टेक्नोकडनं ही गोष्ट घेतोयस की आता टेक्नॉलॉजिकली? हळूहळू शिकतोय अजून, म्हणजे किती त्या गोष्टीच्या जवळ जाता टेक्नॉलॉजीच्या अजून किती जवळ जाता आणि सगळेजण आहेतच शिकवणार. येस, पण केदार आता आम्ही बघतोय की तारिणीशी लग्न झालं पण एकीकडे काव्याला लग्न कर असं काही सांगतोय. काय सुचतंय नेमका तो ट्रॅक सगळा? नाही, उलट चांगलं आहे ना, म्हणजे ती एक सल्ला देणारा मित्र प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतो आणि ती भूमिका काव्याच्या लाईफमध्ये मी पूर्ण करतोय, चांगले सल्ले देणं. आणि याआधी पण मी तिला चांगले सल्ले देत आले, फक्त ती त्याचा भलताच अर्थ काढत होती आणि दरवेळेस मला तारिणी येऊन वाचवायची सुद्धा. तर प्रश्न काय? सल्ले देणं. तर काय, ओके. तर सल्ले द्यायचेत मला हो काव्याला. पण तुमच्यात असे जास्त सल्ले कोण देत असतं या टीम मध्ये? सल्ले तसं कोण नाही, आम्ही तारिणीचं ऐकतो बाबा बऱ्यापैकी, म्हणजे ऍज अ शिवानी म्हणून ती जर चांगल्यापैकी आम्हाला गाईड पण करते. आणि कॅप्टन ऑफ द शिप ती कमांडिंग ऑफिसर ना आमची. त्यांचं भीम सरांचं जास्त करून ऐकतो आम्ही, त्यांचे सल्ले जास्त ऐकतो पण आम्ही. आम्ही बघतो की तुमचे इतके वेगवेगळे सिक्वेन्स असतात, फाईट सिक्वेन्स असतात किंवा काही ना काही स्टंट करायचे असतात, एकमेकांची काळजी घेणं हे थोडं घडतं आणि दुखापत फक्त तारिणीलाच दरवेळेस होते का इतरांनाही होत असते? जास्त करून तारिणीला होऊ शकतो. आतापर्यंत जेवढे पण काही लागलंय, कोणाला खडसटलंय, ते सगळं आणि सगळं हिलाच. बाकी कोणाला आतापर्यंत लागलेलं नाहीये, असं एवढं दुखलेलं नाही. पण जेव्हा जेव्हा तिला दुखापत झाली आहे, ती ते सहन करून परत त्याच ताकदीने उभी राहते, हे खूप महत्त्वाचं. आणि आम्ही नोट केलं आहे, म्हणजे सगळ्यांनी नोट केलं आहे. आणि जेव्हा जेव्हा ते दुखापत होऊन ती परत त्या ताकदीने उभी राहते, तो एपिसोड आणि ते पूर्ण हप्ता आमचा बूम गेलेला असतो. सो त्याचं नाही, त्याचं श्रेय नाही, ही चांगली गोष्ट आहे. त्याचं श्रेय तिच्यासाठी जातं आणि ते खरंच खूप एकदम जीव ओतून काम करते. तेच, पण या टीमसाठी एक असा कोणताही सीन विचारला जो सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे, आतापर्यंत शूट केलेला असा कोणता आहे सीन? रेवाचा गुड बाय सीन. रेवाचा गुड बाय सीन. रेवाच्या गुड बायला ऍक्च्युअल आम्ही सगळे खरंच रडलो होतो. म्हणजे कळतंय ती जाणार आहे आता, आणि असं वाटतं ना आपल्यातला एखादा चाललाय, सिरियलमधून एक्झिट नाही होत आहे, आमच्यातून एक्झिट होतोय. तर आम्ही त्या इमोशनली आम्ही खूप भावूक झालो होतो, आम्ही खूप आणि रडत होतो. होत पण गेलं प्रत्येक वेळेला की ती आली त्यावेळेस आम्ही असे थोडेसे ऑकवर्ड होतो की कसं ही पोरगी आमच्या टीम मध्ये कारण त्याच्या आधी आमची टीम म्हणजे झाली होती, आमचं सगळं बॉन्डिंग खूप छान झालं होतं. मग तिला आता कसं इन करायचं, सो आम्ही पहिले ऑकवर्ड होतो. मग नंतर तिची ऍक्च्युली सगळ्यांची मैत्री झाली. मग नंतर ऍक्च्युली ह्या लोकांनी म्हणजे ह्यांचं तिच्याबरोबरचं वेगळं बॉन्डिंग होतं, माझं वेगळं होतं आणि केदारचं आणि तिचं आणखीन वेगळं बॉन्डिंग होतं. आणि मग ज्यावेळेस ती जाणार हे कळलं तर पहिल्यांदा असं झालं की आपल्या कॉप टीमपैकी कोणीतरी एक जातं यार. सो ते जरा वाईट वाटलं. आणि आय थिंक टीमला ज्यावेळेस केदार तारिणी आता ऑफिशियली त्यांनी एकमेकांवर काय म्हणतात एकमेकांना ऍक्सेप्ट केलेलं आहे हे कळल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी एक पार्टी केली होती, आय थिंक तो पण सीन खूप मस्त. मला असं वाटतं केदार तारिणी भेटण्याचंच हे खरं कारण ही कॉप टीम आहे. पण आता स्वातंत्र्य दिन आहे, जर मी तुम्हाला प्रत्येकाला विचारलं एक गोष्टीचं स्वातंत्र्य आता हवंय असं कोणतं वाटतंय तुम्हाला? जे काही घडतंय आजूबाजूला त्यानंतरही एक स्वातंत्र्य हवंय, किंवा तुमच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे काय असं काय वाटतं? आय थिंक स्वातंत्र्याची व्याख्या प्रत्येकाची वेगळी वेगळी असेलच, तर त्याच्यात नको घुसायला आता की काय. पण कुठल्या गोष्टीचं स्वातंत्र्य हवं असेल, फॉर्च्युनेटली अजून तशी वेळ माझ्यावर तरी नाही आली. मी पर्सनली फक्त माझ्या एकटीबद्दल बोलते की स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी कोणाशी तरी भांडावं लागेल किंवा त्याच्यासाठी लढावं लागेल अशी वेळ फॉर्च्युनेटली नाही आली. आणि मी तेवढी स्वतःला काय म्हणतात प्रिव्हिलेज समजते की आहे ते काय म्हणतात घरच्यांमुळे किंवा आजूबाजूच्या लोकांमुळे, कलाकारांमुळे, या फील्डमुळे तेवढी मी प्रिव्हिलेज आहे की नाही त्या गोष्टीचा कधी त्रास
झाला. येस, पण इतरांसाठी स्वातंत्र्य एका शब्दात जर सांगायचं असेल तर काय असणार आहे? माणूस म्हणजे स्वतःच्या त्रासातून, म्हणजे कोणताही त्रास होतो त्याच्यातून मुक्त होणं म्हणजे स्वातंत्र्य. येस. मग ते कसलेही असो. मला असं वाटतं की प्रत्येकाला ज्या काही गोष्टी करायच्या असतील त्या स्वतःला करता येतील एवढं तरी प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, माझं एवढंच म्हणणं. येस. हा, तेच मी पण तिच्याशी सहमतच आहे की आपण जे बोलतोय, वावरतोय, करतोय आत्ताच्या जगात, तर ते पण कुठेतरी आपण मनमोकळेपणाने केलं पाहिजे. एवढंच तर स्वातंत्र्य पाहिजे. आता कसं खूप दबावाने सोशल मीडिया हे ते, आपल्याला वाटतं की यार कोणीतरी फोटो काढेल आणि उगाच काहीतरी त्याचं वेगळं हे करून टाकेल, व्हिडिओ काढेल आणि त्याचं वेगळ्या उद्देशाने तो सोशल मीडियावर टाकेल किंवा त्याचं काहीतरी. मला पण वाटतं हे हा एक सोशल मीडियाचा एक भाग झाला, हो. पण ऍज अ आर्टिस्ट म्हणून जे एक तुमच्यावर प्रेशर आणलं जातं ना की तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल व्यक्त व्हायलाच Yes. हवं, तर ते तसं नसायला पाहिजे. जर मला किंवा फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती, एखादी खूप सिनियर कलाकार गेले हो. फॉर एक्झाम्पल, आणि जर मी माझ्या सोशल मीडियावर व्यक्त नाही झाले किंवा मी त्यांना श्रद्धांजली, आदरांजली नाही वाहिली, तर त्याच्यानं मला जज केलं जातं. किंवा एखादा महत्त्वाचा मुद्दा आपल्या आजूबाजूला घडतोय आणि मी जर तो नाही त्याच्यावर व्यक्त झाला, त्याच्यानं आपल्याला जज केलं जातं. आय थिंक ते स्वातंत्र्य मिळायला पाहिजे की जेव्हा मला जे जसं व्यक्त व्हावंसं वाटेल तसं मी व्यक्त होईन, थ्रू सोशल मीडिया ऑर थ्रू एनिथिंग एल्स, पण ते स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. येस. आज पण जर तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल ना, तर आपल्याला समोरच्याचा विचार करावा लागतो आधी की यार याला कसं वाटेल, हिला कसं वाटेल, किंवा यांना समाजाला कसं वाटेल, मग व्यक्त होऊ की नको. तर याच्यातनं स्वातंत्र्य मिळालं तर अजून जरा बरं वाटेल. येस. फ्रीडम. माझी डाईंग आली थांबा. नाही, मला सर जसं म्हणाले ते खरंच खूप पटलं. म्हणजे मी मगाशी म्हणालो की टेक्नॉलॉजी पासून लांब किंवा सोशल मीडिया पासून लांब माझं असं पर्सनल राहणं काय. Actually असतोच, आणि हा खूप असा सोशल इंस्टाग्राम किंवा हे आत्ताची मुलं जे बघतो ना आम्ही, तर हा खूप नसतो त्यात. हा वेगळ्या झोनमध्ये असतो नेहमी, की तो खूप असा त्याला हे नसतं की इंस्टाग्राम हे कंटिन्यू मोबाईलमध्ये कधीच नसतो. त्यात तो एक वेगळ्या विचारात असतो. वा. तेच म्हणजे माझी तीच भीती असते सोशल मीडियावरती न राहण्यामागची वगैरे. ओके. सो आपल्याकडे फ्रीडम ऑफ स्पीच म्हटलं जातं, तर त्यामुळे काय, काहीही बोलण्याआधी आपल्याला 10 वेळा विचार करावा लागतो. पण त्या फ्रीडमचा कितपत फायदा झाला पाहिजे, त्याचा गैरफायदा नको व्हायला, कोणाचे सेंटिमेंट्स किंवा कोणाचे इमोशन्स नको दुखवायला. आपण आता रिसेंटली जे सुरू होतं त्याबद्दल जर आम्ही सोशल मीडियावरती नाही टाकलं तर आम्हाला असं सांगण्यात येतं किंवा बोलण्यात येतं की तुम्ही अवेअर नाही आहात, तुम्ही बोलत नाही आहात, तुम्ही सोशलायझिंग जास्त करत नाही आहात. सो मला वाटतं की प्रत्येकावरती ते लादायला नको. तर या विषयावरती तुम्ही बोलायलाच हवं, तुम्ही करायलाच हवं. तर ते तसं नसायला हवं. म्हणजे एका गोष्टीबद्दल माझं मत न्यूट्रल पण असू शकतं की हां भाई, हे पण बरोबर बोलताय, तुम्ही पण बरोबर बोलताय, सो आपण एका पेजवर येऊया, हे असायला हवं. अगदीच हे सगळं असायला पाहिजे. पण स्वातंत्र्य दिन म्हटलं ना की एक नॉस्टॅल्जिया, शाळेच्या, कॉलेजच्या आठवणी येतात. अशा काही आठवणी तुमच्याकडनं ऐकायला आवडतील? या कॉकटेलच्या शाळेच्या त्यांच्या आयुष्यातल्या आठवणी काय आहेत खरं तर? 15 ऑगस्टची हो. टेकमध्ये आहोत. तर 15 ऑगस्टला मज्जा यायची शाळेमध्ये, खूप मज्जा यायची. म्हणजे हे सेम असं लावून हातामध्ये झेंडा घेऊन फिरायचं, राष्ट्रगीत. आणि माझ्या वेळेस असं व्हायचं की, म्हणजे ऑफकोर्स तुमच्या वेळेस पण होतच असेल की नाश्ता आणि अर्धी शाळा असायची त्या दिवशी, पूर्ण नसायची. तर ती एक मजा असायची की आज भाई मजा करायची आहे, लवकर घरी जायचं आहे, खेळायचं आहे भरपूर, हे सगळं डोक्यामध्ये चालायचं. आणि मीन व्हाईल ते सेलिब्रेट करत असताना, 15 ऑगस्ट करत असताना शाळेमध्ये जे वेगळं नाश्ता वगैरे मिळायचा, त्याची पण एक उत्सुकता लागून राहायची की अरे आज काय मिळणार आहे आपल्याला खायला. आणि डान्स वगैरे असायचा. म्हणजे मी डान्स करतो, तर आम्ही ग्रुप काही मिळून असं छान 15 ऑगस्टला डान्स बसवायचो किंवा ॲक्ट वगैरे बसवायचो. सो हे सगळं मी शाळेमध्ये करायचो. येस. त्याची शाळा चालू होती. अजून पण काय करतो? मला याच्यापासून स्वातंत्र्य हवंय. मला या गोष्टीपासून
इतका त्रास देतो स्वरात सगळ्यांना. काहीच नाही बोलत. हेच पण मला सांगा की आता मालिकेत आम्हाला काय कशा पद्धतीने हा दिन साजरा होताना पाहायला मिळेल? मी एक हिंट देते. मालिकेत फक्त 15 ऑगस्ट साजरा नाही होणार, मालिकेत अख्खा महिना साजरा केला जाईल. आणि आता तो काय असेल, कसा असेल, ते मी नाही आत्ता सांगू शकत, कारण आय थिंक आजच त्याचा प्रोमो आज उद्यामध्ये येईल. एक मिशन आहे जे खूप महत्त्वाचं आहे, जे सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं आहे. अख्ख्या टीम, कॉप टीमसाठी आहे, खांडेकरांसाठी आहे, बेलसरेंसाठी आहे. सो अख्ख्या टीम तारिणीसाठीच ते मिशन खूप महत्त्वाचं आहे. सो लेट्स सी काय कसं होतं ते. येस. आणि आज मालिकेला 1 वर्ष कम्प्लीट झालंय. Oh, So, yes. किती आनंद आहे. खरंच कॉंग्रॅच्युलेशन. कारण की Thank मला असं you. वाटतं वर्षभरात मालिका इतकी TRP गाजवल्या की सगळ्यांच्या घराघरात ती मालिका पोहोचली आणि खूप आवडते. आणि प्रत्येक वेळेस मी अशी कमेंट वाचते की खूप वेगळी काहीतरी देणारी मालिका आहे. सो हे सगळं बघताना या टीमला किती आनंद होतो. आय थिंक आपण आज हे कॉप टीमलाच विचारूयात की Yes. त्यांना काय छान छान रिस्पॉन्सेस मिळालेले आहेत. खूप म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स आहे. त्यात पूर्ण सगळ्या सिरियलमध्ये ही सिरियल खूप वेगळी पडते एकदम. आणि प्रत्येक वेळेला असं म्हणजे तारिणीला पण ओळखतातच, पण प्रत्येक कॅरेक्टरला पण ओळखतात. मला जेव्हा चालत असताना मी कुठेही जात असते तेव्हा मी कुठेही आता मास्क लावल्याशिवाय जात नाही, कारण प्रत्येक जण फातिमा 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 करून हाक वगैरे मारतात अरे. आणि मी घरी असते, कारण मी चाळीतच राहते, त्यामुळे घरी असल्यानंतर दरवाजा वगैरे उघडा असतो आमचा. तर कधी शाळेतली मुलं फातिमा हाय वगैरे करून जात, म्हटलं हाय बाय बाय वगैरे. हे खूप छान वाटतं असं बघायला गेलं तर. येस. मी एक किस्सा सांगतो. जेव्हा आमचं गुलाबचं वगैरे मिशन चालू होतं आणि मी पनवेलहून ट्रॅव्हल करतो, ट्रेनने ट्रॅव्हल करतो आणि मी स्टेशनला उभा आहे, पनवेल स्टेशनला उभा आहे मी. आय थिंक मी आज सांगितलं नसेल किस्सा तुला कधीच. मी उभा आहे आणि एक माणूस आहे ना बराच वेळ असं नोटीस करतोय आणि मी त्याकडे बघितलं, तो बघतोच आहे. आणि नंतर आहे ना जवळ आला, हळूहळू आला. नंतर हा मीच नाही ते जाऊ द्या, तारिणी मॅडमला गोळी लागल्या त्या कशा आहेत हे त्यांनी मला विचारलं. त्या कशा आहेत? बोले एकदम व्यवस्थित आहेत, आत्ताच उठल्यात, आता त्यांनाच बघायला चाललोय मी. आणि तो त्याच्यावर एवढंच म्हणतो, हा त्यांना माझ्याकडून सांगा आणि फळं घेऊन जा त्यांना. एवढं भाबडी माणसं पण आहेत. आपण म्हणतो की बाकीच्या, पण ते कॅरेक्टरवर प्रेम करणारे ते कॅरेक्टर जे म्हणजे आपण ते खऱ्या आयुष्यात जी माणसं आहेत त्यांना माहीत नाही ते कॅरेक्टर आहे काय, पण बरे आहेत ना. हो बरे आहेत. पण ते बरं वाटतं. आणि काय जाताना चालताना लोक ओळखतात, कत्री मला एरियात आता कत्री भाई असं म्हणतात. ते येस. खरं तर वाटत नाहीये की 1 वर्ष झालं असं. आता वाटतंय की काल परवापासून आम्ही शूट सुरू केलंय, एवढं आम्ही जेल झालोय. कॅरेक्टर बद्दल म्हटलं तर खरंच आता हा म्हटलं तसा की कुठे गेलं ना आता ट्रेन बस मध्ये तर लोक ओळखतात, जरा बरं वाटतं. आणि तारिणीबद्दल मालिकेबद्दल त्यांना उत्सुकता असते, त्यांना खूप आवडते, त्यांच्यामुळेच मालिका आहे आपली असं वाटतं. म्हणजे माझ्याकडे पण असाच किस्सा असं नाही, पण घरातले सगळेच जण मेसेज करत असतात, फोन करत असतात काम चालू असल्यावरती. किंवा माझ्या काकाचा लहान मुलगा आहे, त्यांनी मागच्या वेळेला काहीतरी आय थिंक सो चुकीची इन्फॉर्मेशन गेली होती टीमकडे, तर त्यांनी माझ्या काकाला आणि आत्तेला आणि काकीला वगैरे सांगितलेलं की त्या दादाला फोन कर आणि काहीतरी चुकीचं झालंय ते बघ आधी, त्याला सांग काय तिकडे घोळ घालून ठेवलंय. म्हणजे असा रिस्पॉन्स येतो त्या लोकांकडनं. हे ऐकून खरंच खूप भारी वाटतं. येस. केदार, पण प्रेक्षकांचं मी तर प्रेम बघून किती भारी. कायमच म्हणत आलोय की प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. 1 वर्ष झालंय, वाटत नाही 1 वर्ष खरंच झालंय म्हणून. पण असंच प्रेम करत राहा. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, खूप वर्ष आपल्याला एकत्र राहायचं आहे. असंच प्रेम करत राहा. आणि आम्ही आमच्याकडनं जेवढं होईल टीम तारिणीकडून, संपूर्ण टीमकडून तुम्हाला जेवढं एंटरटेन करता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. अगदीच. पण तारिणी, तुला विचारायचंय की एक अशी सवय जी आता तारिणीमधली स्वतःमध्ये असं होतं ना की ही भूमिका साकारताना ती आपसूक आपलीशी होऊन जाते, अशी कोणतीच होती? अवघड आहे असं सांगता येणं. तारिणीमधली एक क्वालिटी जी तुला फारच आवडते.
नाही आवडते म्हणण्यापेक्षा मला त्रास होतो त्या गोष्टीचा, की ती प्रचंड कंट्रोल्ड व्यक्ती आहे. प्रचंड कुठलीही भावना, कुठलीही सिच्युएशन, कुठलीही गोष्ट इतकी कंट्रोलमध्ये करणारी व्यक्ती आहे ना, ज्याचा मला पहिले 7-8 महिने जेन्युनली ॲज अ ॲक्टर, ॲज अ आर्टिस्ट, ॲज अ मुलगी म्हणून खूप त्रास झाला. पण आता त्याची सवय झाली आहे थोडीफार, आणि ती एक थोडीशी सवय शिवानीमध्ये पण आली आहे असं मला वाटतं, थोडीशी. सो येस. पण आता इतकं प्रेम भेटतं आणि मला असं वाटतं हे प्रेम असंच वाढत राहो. सो कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. Thank you आणि so तुम्ही much. खूप मिशन्स असे सक्सेसफुल करत राहता. सो आज मी पण एक आणलंय. सो माझ्याकडे एक गेम आहे छोटासा. Okay. एक चीट उचलायची आणि स्वतःच वाचायची, इतरांना नाही वाचायला द्यायची. हो. सो यातला पोलीस आणि शिपाई यांनी मिळून चोराला ओळखायचं. सो शिपाई सांगेल आणि पोलीस सांगेल कोण आहे. शिपाई कोण आहे तुमच्यात? हा सांग. हा पोलीस मी आहे. जन्मजन्मी का बंधन. सो आता दोघांनी मिळून चोराला ओळखायचं आणि चोर ऑफकोर्स असं स्वतःला रिव्हील नाही करणार, तो स्वतःची बाजूही डिफेंड करेल. म्हणजे या चौघांपैकी एक हा चोर आहे. बाकीचे कोण आहेत? बाकीचे ते तुला काय वाटतं कोण आहे? अध्यक्ष, सेक्रेटरी. चला ओळखा, दोघांनी डिस्कस करा. कोण आणि वाटतंय ठरवा. तुला? मी शिपाई आहे मला. मला असं वाटतं पहिले त्यांना डिफेंड करू दे. पटपट डिफेंड करा. नाही, डिफेन्स कसं करणार आम्ही? कसं करणार लगेच? का चोर नाहीये? आमचा चेहरा बघा ना. मग तू तर पहिला चोर वाटतो मला. मला कमांडर वाटतं. कमांडर इज लिटिल अँक्शियस म्हणून का? मला वाटत आहे. हा. काय आहे? आता चोर आहे. काय आहे? सगळेच हसतायत, कसं मला वाटतं डिसाईड कमांडर करणार? आहे. सिरियसली. नाही सांगायचंय की नाही सांगायचं? नाही, चोराने सांगायचं, चोराने स्वतः डिफेंड करायचं. तुम्ही आहात का चोर? नाही मी चोर. अरे यार डिपेंड करा स्वतःला, का नाही चोर? नाही, कारण की मी पोलीस आहे ना, मग मी कसं चोर असेल? पण पोलीस एकच आहे ना. पोलीस आणि शिपाई एकेक. पोलीस आणि शिपाई एकच आहे म्हणजे. काय आम्हाला चोर पकडू शकतो ना. मला कमांडर वाटतंय. तुला काय वाटतंय? मला ऍक्च्युली गण्या पण वाटतोय थोडा थोडा, पण तो शांत बसलाय त्याच्यामुळे नसेल पण कदाचित. ह्या दोघांपैकी जर कोणी असेल तर ओळखू शकतो. ह्या दोघांपैकी जर कोणी असेल ना तर खूप डिफिकल्ट. इतके ते दोघं असेल फातिमा पण कशी बसते बघ ना. तुला माझ्याकडे लक्ष आहे. मी हसणार पण नाही. मग कत्री मदत करू शकतो. आपण शातीर आहे भैया. कत्री असताना तुम्हाला असं वाटतंय दुसरं कोणी- सोर्स वापरू शकतात काय? सोर्स वापरू शकतात. अरे याचा प्रश्न बाबा. चोर वापरू शकतात. तुम्हाला चला आपल्याला शूटिंग पण करायचंय. मला कमांडर वाटतंय. तुला सांग. ठीक आहे चल कमांडर. आता स्वराज बोलतो. मार कसं म्हणून केडी माझा राईट हँड आहे. हे बाकीचं काय होतं? तुमच्याकडे Kid is always right. वजीर. Yes. अजून तुमची चिट्स नाही, आपण एक राऊंड आणखी खेळतो. तुझ्याकडे शिपाई आहे, तुझ्याकडे पोलीस आहे. हा. अजून एक चिट हवा. आता तुम्हाला परत एकदा गेस अरे करायचं. आम्हाला अरे बापरे. परत चोर कोण आहे शोधायचंय. आता नाही, हे बघितली रे मागची चिठ्ठी. ए, मी नाही उघडत. ए, सापडला आम्हाला चोर. चोर. स्वराज, मी स्वराजच्या इंट्युशन बरोबर जाणार आहे. अरे यार. चोर. अरे यार, याच्यावर वजीर लिहिले पण. अरे यार. थँक्यू सो मच. मज्जा आली. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.